गाईज, माझं नाव आदित्य सुरेंशी आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून एक सी प्रोग्रामिंग नावाची एक सिरीज स्टार्ट करतो आहे. त्याच्यामध्ये मला टॉपिक भेटला आहे फंक्शन. तो आज मी एक्सप्लेन करणार आहे. फंक्शन what is function? Function is a block of the code. It can perform a specific type of the operation and also use to the specific type of the name. म्हणजेच फंक्शन हे खूप इम्पॉर्टंट असतं कोडमध्ये. फंक्शन एका डेव्हलपरसाठी खूप इम्पॉर्टंट असतं, कारण की जे कोड आपण रिपीट लिहितो तर ते एक साध्या फंक्शनने आपल्याला ते करता येतं. ते खूप ॲडव्हान्टेज असतं आणि ते एक रियूज करता येतं. ऑल्सो इट कॅन बी इझी टू मेंटेन अँड मॉड्युलिटी. म्हणजे फंक्शन एक ब्लॉक टाईप आपण करता येतं, ब्रेक करता येतं. चला आपण एक फंक्शनचे टाईप बघू. आपण फंक्शनचे टाईप असतात. फर्स्ट ऑफ ऑल एक लायब्ररी फंक्शन असतं. इट इज मीन बिल्ट इन फंक्शन. आणि दुसरा टाईप असतो एक युजर डिफाईन फंक्शन. लायब्ररी फंक्शन मध्ये एक सगळं इन्स्टॉल असतं, पॅकेजेस, सगळं टाईप ऑफ द जे रिक्वायर्ड असतं लायब्ररीज, जस की स्कॅनएफ, प्रिंटएफ. दिस टाईप ऑफ द फंक्शन इट कॅन बी इन्क्लूड इन लायब्ररी फंक्शन. त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे पॅकेजेस इन्स्टॉल असतात. सेकंड टाईप आपला युजर डिफाईन फंक्शन. हे सेकंड टाईप हा खूप फ्लेक्झिबल असतो. युजर डिफाईन फंक्शन हा स्वतः डेव्हलपर हा क्रिएट करतो फंक्शन, त्याचा स्पेसिफिक टाईप ऑफ नेम देतो. तसं ते आपल्याला स्वतः डिक्लेअर करावं लागतं. सपोज मी एक एक्झाम्पल घेतो युजर डिफाईन फंक्शनचं. एक्झाम्पल हे एक डेटा टाईप असतो इंट, आणि हे एक फंक्शन आहे ॲड नावाचं. हा इंट ए, इंट बी, दिस टाईप ऑफ द हे पॅरामीटर असतात. हे आपण इन्क्लूड करतो आपल्या याच्यामध्ये. हे पॅरामीटर असतात. हे डेटा टाईप असतो. डेटा टाईप. आणि आपण याला रिटर्न करतोय. रिटर्न आणि इथं आपण इंट, ही मेन मेथड असते. इंट मेन आपण इथं त्याला बोलवतोय, म्हणजे कॉल करतोय एका इंट नावाच्या व्हेरिएबलने. समजा रिझल्ट घेतोय आपण. त्याच्यामध्ये ऍड नावाचा हा आपण कॉल करतोय. ऍड नावाचा इथं कॉल करतोय. इथं आपण युजर कडून सपोज व्हॅल्यू घेतल्या 10 आणि 20. ठीक आहे. आणि ते इथं रिटर्न करतोय आपण. सपोज रिटर्न म्हणजे 0, म्हणजे सक्सेसफुली हा कोड रन झालेला आहे. लास्टला याचा आउटपुट सपोज मी इथं लिहितोय आउटपुट 30. हे एक एक्झाम्पल झालं. फंक्शन हे आपल्याला रिपीट यूज करता येतं कोणत्याही कोडमध्ये. डेव्हलपरसाठी हा एक मेन म्हणजे एक सपोज एक ॲप्लिकेशन असतं. त्या ॲप्लिकेशनमध्ये खूप मल्टिपल टाईप ऑफ द कोड असतं, वेगवेगळ्या स्क्रिप्ट असतात. तर त्याच्यामध्ये नाही का आपण एक फंक्शनला कॉल करून ते आपल्याला यूज करता येतं त्या कोडमध्ये. तर सपोज सम नावाचं फंक्शन आहे, तर ते आपल्याला ॲड करता येतं. सम, मल्टिप्लिकेशन एकाच कोडमध्ये आपण ॲड करू शकतो. हे पाहिले, हे फंक्शन आहे.
तुम्ही अजून बी याला एक्सप्लोअर करू शकता, अजून तुम्ही नवीन नवीन गोष्टी याच्यात शिकू शकता. फंक्शनमध्ये अजून खूप सारं अजून याच्यामध्ये एक्सप्लोअर करता येईल तुम्हाला. अजून खूप बाकी आहे. फंक्शन एक थोडासा छोटासा पार्ट आहे. अजून तुम्ही खूप सारं करू शकता. थँक्यू.